आज मी तुमच्याशी अगदी गोड रेसिपी शेअर करणार आहे. तिथे मी मूग डाळचा हलवा बनवते. 1 वाटी मूग डाळ घ्यायची आणि त्याला धुवून पुसून स्वच्छ भाजून घ्यायची खरपूस. नंतर अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं. त्यात इलायची पावडर आणि केसर टाकायचं आणि दूध अर्ध होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. भाजलेली डाळ बारीक रवा असतो ना तशी वाटून घ्यायची आणि ते एक कढईत तूप टाकलेलं त्यात ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आणि ते काढल्यानंतर त्याच कढईत 2 चमचे आणखी तूप टाकून 2 चमचे बेसन भाजून घ्यायचं आणि त्यातच नंतर आपली वाटलेली डाळ आहे ना ती मिक्स करायची आणि आणखी तूप टाकून छान परतवून घ्यायचं. नंतर गरम पाणी टाकायचं आणि पाणी जास्त लागतं डाळ असल्यामुळे, तर जसं लागन तसं पाणी टाकत राहायचं त्याला आणि छान शिजवून घ्यायचं. नंतर जे दूध तयार केलं होतं ते टाकायचं आणि ते छान मिक्स झाल्यानंतर साखर टाकायची. आपल्याला ज्या प्रमाणात गोड हवं असेल त्या प्रमाणात साखर टाकायची. आणि डाळीचा हलवा बनवायला खरंच खूप जास्त वेळ लागतो, तर तुम्ही खूप वेळ असेल तरच करा, कारण की जोपर्यंत आपण ह्याला छान परतवून घेत नाही ना तोपर्यंत छान टेस्ट पण येत नाही ह्याला. आणि मी मूग डाळचा हलवा जास्त काही तर बनवत नाही, कारण की खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे रव्याचाच बनवत असतो आम्ही. आणि आईला पण खूप आवडला हलवा. चलो बाय.